काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरात। ठाण्यातील जांभळी नाक्यावरती राहुल गांधींची चौक सभा। टेंबी नाक्यावरती आनंद दिघे यांच्या पुतळ्याला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार। निवडणूक रोखे म्हणजे खंडणीच, राहुल गांधींचा केंद्र सरकारवरती हल्लाबोल, तर कंत्राटदार कंपन्या मोदी सरकारला देणग्या देतात, राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं मुंबईमध्ये जंगी स्वागत। ढोल ताशांच्या गजरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचं स्वागत। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार। चैत्यभूमी परिसरामध्ये यात्रेचा समारोप। 17 मार्चला शिवाजी पार्कात राहुल गांधींची सभा। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असो की मग शरद पवार संजय राऊतांची निफाडमधली सभा, त्याचा माझ्या मतदारसंघावरती काही परिणाम होणार नाही, भारती पवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। राज्य मंत्रिमंडळाची आठवड्यातली तिसरी बैठक सुरू। आचारसंहिता लागू होण्याच्या आधी घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक। आजपासून आचारसंहिताही लागू होणार। महाराष्ट्रामध्ये मतदान कधी याकडे लक्ष। देशातल्या 28 पैकी 14 ते 16 राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता। उर्वरित राज्यांमध्ये 2हून अधिक टप्प्यांमध्ये मतदानाचा अंदाज। 17 मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार। काल झालेल्या बैठकीमध्ये 8 ते 9 जागांवरती पुन्हा एकदा चर्चा। काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी चर्चा। महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि रामटेकच्या जागेवरून तिढा कायम। दोन्ही जागांवरती ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। कालच्या चर्चेनंतरही तिढा सुटला नाही। आज पुन्हा चर्चा होणार। मावळच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील अशी चर्चा। मात्र भाजप आणि अजित पवार गटाकडूनही मावळवरती दावा। नाशिकच्या जागेवरती शिवसेनेसह भाजपचाही दावा। श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा, मात्र त्याला भाजपकडून विरोध। शिवसेनेकडून मतदार यादीची पडताळणी सुरू। शिवसेना शिंदे गटाच्या सर्व 13 खासदारांना पुन्हा निवडणुकीचं तिकीट मिळणार। खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विश्वास। मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक, मात्र ठाकरे गट सोडणार नाही, अंबादास दानवे यांचा खुलासा। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीच्या अकोला व्यतिरिक्त 2 जागांचा प्रस्ताव फेटाळला। वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। निवडणूक आयोगाकडून उमेदवारीसाठी अपात्र असणाऱ्यांची यादी जाहीर। यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 18 जणांचा समावेश। खर्चाचे तपशील सादर न केल्यानं अपात्र उमेदवारांची यादी जाहीर। दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचा उमेदवार द्या या मागणीसाठी 200 ते 300 शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। भाजपकडून राहुल नार्वेकर यांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधून प्रचाराचा नारळ फोडला। कहो दिल से नितीन गडकरी फिरसे असं गडकरींच्या प्रचाराचं घोषवाक्य। माझ्याकडे बस, ट्रेन, प्लेन सगळ्यांचं तिकीट आहे। लोकसभेसंदर्भात उदयनराजेंची मिश्किल प्रतिक्रिया। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। प्रवीण परदेशी धाराशिवमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक। ईडी चौकशीला हजर न राहण्यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। 50,000च्या जात मुचलक्यावरती जामीन। पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावरती आरएसएसची टीका। पंजाबमध्ये फुटीरतावादी तत्व आणि दहशतवादी मानसिकतेचे लोक परत सक्रिय। निवडणुकांच्या 2 महिन्याआधी आंदोलन सुरू करत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा। सगेसोरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही। सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। काँग्रेस नेते कैलास राठोड आज भाजपमध्ये प्रवेश करणार। काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश संघटक आणि बंजारा समाजाचे नेते म्हणून कैलास राठोड यांची ओळख।
घटना बदलण्यासाठी आता भाजपला बहुमत हवंय, संजय राऊतांचा दावा. तर मोदी हे फादर ऑफ करप्शन, संजय राऊतांची मोदींवरती सडकून टीका. मोदी संविधान बदलणार हे खोटं, विरोधक जनतेची दिशाभूल करतायत. सासवडच्या सभेमधून अजित पवारांचा विरोधकांवरती निशाणा. पुण्यामधल्या रुबी रुग्णालयामध्ये शिवतारेंचे डायलिसिस. मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली विजय शिवतारेंची भेट. केसरकर आणि शिवतारेंमध्ये बंद दाराआड चर्चा. पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये विजय शिवतारेंना डिवचणारे बॅनर. दादाच ठरवतात पुरंदरचा विजय, असा बॅनरवरती मजकूर. भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचेच माजी आमदार विलासराव जगताप यांचा विरोध. तर जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची भाजप खासदारासोबत अंतर्गत सेटलमेंट आहे का, जगताप यांचा सवाल. अमरावती शहरामध्येच नवनीत राणांच्या विरोधात बॅनरबाजी. मोदीची आपसे बैर नाही, राणा तेरी खैर नाही, अशा आशयाचा बॅनरवरती मजकूर. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये कोर्टात चार्जशीट दाखल. पुणे पोलिसांकडून तब्बल 3150 पानांचं चार्जशीट. शेतकऱ्यांच्या 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. बोरिवलीमधल्या देवीपाडा परिसरामध्ये डीप क्लिनिंग मोहीम. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मोहिमेमध्ये सहभाग. 22 जानेवारीला देशभरामध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये तब्बल 27 कोटी 81 लाख हिंदू सहभागी झाले. राम मंदिर प्रतिष्ठापना जनसंपर्क अभियानासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती. 19 कोटी कुटुंबांना अक्षतांसह दिलं होतं निमंत्रण. राज्यामध्ये सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार. शिक्षकांना शाळेमध्ये जीन्स पॅन्ट टी शर्ट घालण्यावरती बंदी. तर शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीमध्ये TR किंवा T लिहिण्याची परवानगी. मुंबई महानगरपालिकेकडून कर थकवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा. सुट्टीच्या दिवशी देखील अधिकारी आणि कर्मचारी वसुलीसाठी थेट थकबाकीदारांच्या घरी. प्रशांत महासागरामधील एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता. जून ते ऑगस्टच्या दरम्यान एल निनोचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज. यंदा देशामध्ये सरासरी 94% पावसाची नोंद. मिठी नदीच्या प्रवाहामध्ये अडथळा आणणारी सर्व अतिक्रमण हटवून पात्र मोकळे करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. लवकरच मिठीचं पात्र 40 मीटरवरून 100 मीटर केलं जाणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बसमध्ये आता महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत, तर ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा. पालिका प्रशासनाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. काल मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू. मध्य रेल्वे मार्गावरती माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर रेल्वे मार्गावरती कुर्ला ते वाशीच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दवा बाजार परिसरामध्ये एका युवकाकडून 7 वाहनांची तोडफोड. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या उमरखेड MIDC मध्ये एका फॅक्टरीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. 16 ते 23 एप्रिलच्या दरम्यान सप्तशृंगी गडावरती चैत्रोत्सव. चैत्रोत्सवाच्या दरम्यान मंदिर 24 तास खुलं राहणार. भाविकांसाठी ट्रस्टकडून व्यवस्था. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या वांगी येथील कवलेपाडा धरणामध्ये आढळला तरुणीचा मृतदेह. तरुणीची हत्या की आत्महत्या या संदर्भात सिहोरा पोलिसांकडून तपास सुरू. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील तडवळेमध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान. वन विभागानं प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. मुंबई विमानतळावरून 1,72,00,000 जवळपास 3 किलो सोनं जप्त. कस्टम विभागाची मोठी कारवाई. अधिकचा तपास सुरू. नागपूरमध्ये बस्तर हा चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटगृहाच्या बाहेर नक्षलवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी. चित्रपट सर्वांना दाखवून नक्षलवाद्यांचं विकृत रूप लोकांना दाखवायला पाहिजे अशी केली मागणी.
संयुक्त राष्ट्रांमध्ये धर्माचे प्रतिनिधी नेमण्यावरून वाद. पाकिस्तानकडून मुस्लिम द्वेषाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिनिधी नेमण्याचा ठराव. भारताकडून मात्र ठरावाला विरोध. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवसाला मंजुरी. पाऊस पडल्यानंतरही सामन्याचा निकाल लागणार. ICCचा मोठा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.